हॅलो फ्रेंड्स, मी केतकी. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्ही व्हिडिओचं थंबनेल बघितलेलंच आहे, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात सिझेरियन डिलिव्हरी कशामुळे होते आणि नॉर्मल डिलिव्हरी. पहिल्यांदा तर बघूयात सिझर डिलिव्हरीची कारणे. आपली डिलिव्हरी नॉर्मल होणार की सिझर होणार याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं पहिलं ते म्हणजे बाळाची पोझिशन. आता आपण बघूयात बाळ पोटामध्ये कसं असतं. तर याला आता बाळ समजूयात आपण. तर पोटामध्ये बाळ हे उलटं असतं, म्हणजे त्याचं जे डोकं जे आहे ते खालच्या बाजूला असतं आणि पाय जे आहेत ते वरच्या बाजूला असतात. ही आहे वर्टेक्स पोझिशन, याला वर्टेक्स पोझिशन म्हणतात. बाळ 8 महिन्याचं ज्यावेळेस होतं, प्रेग्नेन्सी आपली 8 महिन्याची होते, त्यावेळेस बाळाची पोझिशन फिक्स झालेली असते. ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या सोनोग्राफी करायला जातात 9व्या महिन्यापासून, की बाबा काही 15 दिवसावरती, आठवड्यावरती, त्यावेळेस तुमची पोझिशन फिक्स झालेली असते. जर बाळ हे वर्टेक्स पोझिशनमध्ये असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता असते. पण हेच जर बाळ तुमचं असं ट्रान्सफर असेल, म्हणजे आडव्या पोझिशनमध्ये असेल, तर थोडेसे कॉम्प्लिकेशन्स असतात. बाळ उलटं, जसं बाळ फिरेल, बाळ जर असं फिरलं तर नॉर्मल होऊ शकते, आणि बाळ जर असं उभं फिरलं तर नॉर्मल होऊ शकत नाही. त्याचबरोबर हे जे बाळ आहे हे जर असं उभ्या पद्धतीने सोनोग्राफीमध्ये दिसत असेल तर याला म्हणतात ब्रिज प्रेझेंटेशन, ज्यामध्ये बाळाचे पाय खाली असतात आणि डोके वरच्या बाजूला असते. ब्रिज प्रेझेंटेशन असेल तर तुमची सिझेरियनच होऊ शकते, त्यामध्ये नॉर्मल होऊ शकत नाही. त्यानंतरची ही ट्रान्सफर जी की मी सांगितली होती. त्यानंतर असते अशी लाय. लाय म्हणजे तिरकं असतं बाळ, ना ते उभं असतं, ना ते आडवं असतं, ना खाली असतं उलटं. तर हे असं तिरक्या पद्धतीने असतं. मग हे बाळ काय होतं की कधी कधी जसं की आईचं शुगर असेल किंवा बीपी वाढला, घाबरली आई, कळा देताना त्रास होत असेल, व्यवस्थित कळा नाही देता आला, तर बाळ पोटामध्ये फिरतं. तुम्ही ऐकलं असेल की बाळ पोटामध्ये ते फिरल्यामुळे सिझर करावे लागले. तर ते बाळ जे असतं असं तिरकं असल्याने ते कधी असं उभं फिरू शकतं, किंवा मग तिरकं असल्यामुळे ते डायरेक्ट असं वर्टेक्समध्ये येऊ शकतं, आणि त्याच्यावरूनच तुमची नॉर्मल किंवा सिझर डिलिव्हरी होणार आहे हे बाळाच्या पोझिशनवरूनच तुम्हाला समजलं जातं. ही जी तिरकी पोझिशन आहे लाय म्हणून, त्याला ऑब्लिक पोझिशन असे सुद्धा म्हणतात. म्हणजे बाळाच्या या किती पोझिशन आहेत ती म्हणजे ब्रिज पोझिशन, त्यानंतर आहे ती ट्रान्सफर, त्यानंतर लाय आणि वर्टेक्स पोझिशन. या वर्टेक्समध्ये तुमची नॉर्मल होण्याची 100% ही गॅरंटी असते. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे बाळाचं वजन. मिनिमम बाळाचं वजन 3 किलो असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पण 3 किलोपेक्षा जास्त जर बाळ असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, सिझेरियन करावं लागतं. कारण काय होतं की तेवढी आईमध्ये ताकद राहत नाही, कळा देऊन सगळी ताकद संपलेली असते की ते बाळ परत पुश करता येईल आणि 3-4.5 किलोचं बाळ नॉर्मली डिलिव्हरीने बर्थ करता येईल म्हणून. तर असं नाही होत. जर बाळाचं वजन जर तुमचं 3 किलो की 3 किलोपेक्षा कमी असेल तर मात्र नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. त्यानंतरचा पॉईंट बघूयात. जर आईचं प्रेग्नेन्सीच्या आधी जर कोणतं ऑपरेशन झालेलं असेल, जसं की अपेंडिक्स, हर्निया, किंवा आधीचं सीझर असेल, पहिलं सीझर, तर मात्र सीझरच होऊ शकतं. नॉर्मल डिलिव्हरी होण्यास थोडंसं अशक्य असतं, सिझेरियन डिलिव्हरी होऊन जाते. त्यानंतर ना आहे की प्रेग्नेंट लेडीची उंची जर हाईटला खूप कमी असेल तर सिझेरियन होण्याची शक्यता असते. पण बऱ्यापैकी चांगली हायटेड असेल किंवा नॉर्मल जरी हाईट असेल तर सिझेरियन होत नाही, नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. त्याचबरोबर आहे आर्टिफिशियल प्रेग्नन्सी. म्हणजे काय, तर तुमची प्रेग्नन्सी ही जर IVF वगैरे यातून झालेली असेल तर मग तुम्हाला सिझेरियनच करावे लागते. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे ट्विन्स असेल तर जर ट्विन्स बेबी असतील तर त्यावेळेस सुद्धा सिझेरियन करावे लागते, कारण त्यांची पोझिशन चेक करावी लागते. असं नाही की सिझेरियनच होते, नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते, पण शक्यतो ट्विन्स असल्यावरती सुद्धा सिझेरियनच करावे लागते. त्यानंतर ना आहे ते म्हणजे प्रेग्नेंट लेडीवरील बॉडी फॅट. बॉडी फॅट म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जे फॅट वाढतं किंवा वजन वाढतं त्याला म्हणत नाहीत, तर आधीपासूनच जर लठ्ठपणा असेल, शरीरावरती चरबी जास्त असेल, तर त्यामुळे सुद्धा सिझेरियन होण्याची शक्यता असते. नंतर नाही, जर का कोणता डिसीज कंडिशन असेल, जर हार्टचा प्रॉब्लेम असेल आईला, किंवा मग काय PCODचा वगैरे त्रास होता आणि त्यानंतर बाळ राहिलेले असेल, किंवा मग इतर कोणत्या डिसीज कंडिशन असतील, डायबिटीज असेल, BP असेल, थायरॉइड असेल, तर अशा वेळी सुद्धा तुमचं सिझेरियन होण्याची शक्यता असते. जर तुमच्यामध्ये हिमोग्लोबिन म्हणजे ब्लड कमी असेल, जर रक्तवाढीच्या गोळ्या प्रेग्नेन्सीमध्ये घेतल्या नसतील, किंवा आधीपासूनच रक्ताचं प्रमाण शरीरामध्ये कमी असेल, तर त्यामुळे सुद्धा सिझेरियन डिलिव्हरी केली जाते. कारण नॉर्मलमध्ये खूप सारं ब्लिडिंग होतं आणि त्यामुळे आईला खूपच अशक्तपणा किंवा आई दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे ते थोडाही विचार डॉक्टर न करता लगेचच सिझेरियनसाठी ॲडवाईज करत असतात. त्यानंतर ना आहे की
तुमची जी ड्यू डेट आहे त्याच्या आधीपासूनच, म्हणजे जी डिलिव्हरीची डेट तुम्हाला दिली जाते त्याच्या 8 दिवस आधीपासूनच तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीच्या काही सायन्स दिसून येत असतात. जसे की पाठीमधून कळा यायला सुरुवात होतात, बाळाची हालचाल थोडीशी कमी होत असते, कारण काय झालेलं असतं, बाळ हे फिक्स झालेलं असतं आणि त्याला आता वाढ झाल्यामुळे तेवढी पुरेशी जागा पुरत नसते त्या पोटामध्ये, त्यामुळे त्याची हालचाल कमी होते आणि पाठीतून वगैरे कळा यायला आईला सुरुवात होत असतात. थोडं थोडं व्हाईट डिस्चार्ज वगैरे व्हायला, पाणी जायला ही वजायनामधून सुरुवात होत आलेली असते. त्याचा अर्थ असा की तुमचं जे सर्व्हिक्स आहे ते ओपन होण्यासाठी, म्हणजेच बाळाचं जे बाहेर यायचं तोंड आहे ते हळूहळू उघडण्याची प्रोसिजर चालू झालेली आहे, ह्याचं ते साईन असतं. पण जर एखाद्या वेळेस एखाद्या लेडीजला जर कळ्याच आल्या नाहीत तर अशा वेळेस सुद्धा त्यांना मग आर्टिफिशियल कळा दिल्या जातात आणि आर्टिफिशियल कळांमध्ये सुद्धा जर बाळाला बाहेर यायचं जे तोंड आहे सर्व्हिक्सचं ते जर ओपन नाही झालं तर मग सिझेरियनच डिलिव्हरी करावी लागते. जर जास्त दिवस होऊन गेलेले असतील, डिलिव्हरीची तारीख जी दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेलेले असतील, तुम्हाला कळा वगैरे येत नसतील, बाळाची हालचाल होती अजून भरपूर, व्हाईट डिस्चार्ज वगैरे काही जात नाही, काही दुखत नाही आहे पोटात असं जर जाणवत असेल आणि तरीही तुम्ही थांबलेला आहात की बाळ अजून त्याची प्रोसेस करेल बाहेर येण्यासाठी किंवा दुखेल, कळा येतील अशी वाट बघत बसाल, तर बाळाची पूर्णपणे ग्रोथ झालेली असते आतमध्ये आणि त्याला हलायलाही जागा नसते. त्यामुळे काय होतं, बाळ पोटातच शी शू करायला सुरुवात करतं आणि जर एकदा बाळाने शी केली तर ती पोटातच फिरून त्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुद्धा तुम्हाला लगेचच सिझेरियनसाठी घेतलं जातं. हे झाले सिझर होण्याचे कारणे की कशामुळे सिझर होऊ शकतं. आता बघूयात नॉर्मल डिलिव्हरी कशी होते. जर तुमच्या बाळाची पोझिशन ही वर्टेक्स असेल, बाळ 3 किलो किंवा 3 किलोपेक्षा कमी असेल, तुमच्या कळा येणं सुरुवात झाली असेल, एक तुमची तारीख दिलेली आहे तेव्हापासून व्हाईट डिस्चार्ज व्हायला, पाणी जायला सुरुवात झालेली असेल आणि तुम्हाला हलकं हलकं पोटात दुखल्यासारखं होत असेल, राहून राहून पोटात दुखतं, एकसारख्या कळा येत नाहीत पहिल्या वेळेस असेल तर, जर पहिलंच असेल तुमची प्रेग्नेन्सी आणि याच्या आधी प्रेग्नेन्सीमध्ये तुमचं सिझेरियन झालेलं नसेल किंवा पहिली प्रेग्नेन्सी जर नॉर्मल असेल तर मात्र तुमच्या सगळ्या सायन्स आहेत की तुमची 100% डिलिव्हरी ही जी काय आहे ती नॉर्मल होणार आहे. फक्त यामध्ये बाळाची पोझिशन तुमची वर्टेक्स हवी आहे, तुम्हाला हलक्या हलक्या कळा यायला सुरुवात झालेली असावी, म्हणजेच तुमच्या बाळाचं म्हणजे सर्व्हिक्सचं तोंड असं ओपन होत असेल तर मग नॉर्मल डिलिव्हरी होण्याची मदत होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.